रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम
रूप पाहता रोचने रूप रूप पाहता सुख झाले वो देवो झाले वो साजने तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बलवा तो हा माधव 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 बलवा तो हा विठ्ठल विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मायवनिया बनिया देख मायेवनिया देवा करा देहाचे सार्थक 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 जन्मायवनिया देख जन्मायवनिया देखा जन्माय देहाचे सार्थक करा 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 देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे सार्थक होय देहाचे हे सार्थक होय देहाचे हे सार्थक होय देहाचे हे सार्थक होय देहाचे हे सार्थक होय देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली सीमा शेषा वर्णिता झाली सीमा वर्णिता झाले शिवा देशावर्णिता झाले देशावर्णिता झाले शिवा देशावर्णिता झाले शिवा वाचे नाम विठ्ठलाचे नाम विठोबाचे तेने सार्थक होय देहाचे तेने सार्थक देहाचे जय सार्थक होय देहाचे ते सार्थक होय देहाचे हे सार्थक होय देहाचे हे सार्थक होय देहाचे नाम तारक त्रिभुवने नाम तारक त्रिभुवने मने नाम याचे जने मने नाम याचे जने वाचे नाम विठ्ठला तेने सार्थक देहाचे तेने सार्थक देहा विठोबार घोमाय विठोबार घोमाय जय विठोबार घोमाय विठोबार घोमाय जय विठोबार घोमाय जलवाये वो निया देख जलवाये वो निया देख जलवाये वो निया देख जलवाये वो निया देख करा देहाचे सार्थक
करा देहाचे सार्थक करा देहार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे करा द्या हे सार्थक करा द्या हे सार्थक करा द्या हे सार्थक वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठ्ठलाचे जन्मा येवो निया देख जन्मा येवो निया देख जन्माय गोनिया देखा जन्माय गोनिया देखा करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठोबाचे वाचे नाम विठोबाचे करा देहाचे सार्थक करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे तेने सार्थक
नाम विठोबाचे भगवान की जय महाराज की जय शिवाजी महाराज की येऊनी देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या देहाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिती सीमा शेषावर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या देहाचे नाम तारक त्रिभुवनी मने नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या देहाचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी संत कृपादानी कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादानी कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू उत्तर चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणे दयाले तुमचा आनंद राधेले पावने जगतचे राज्य ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुमचा अनुग्रह लाभो पावन पांडुरंगाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो पक्वत वाढ चरण आहे. ध्यान मूल्यम गुरुर्मूर्ती पूजा मूल्यम गुरुर पद्म मंत्र मूल्यम गुरुर्वाक्य मोक्ष मूल्यम गुरुर कृपा परम पिता परमात्मा तू कन कन वासी तू करता नि करविता आहे सर्वही तुझ पासी अंग संग पाहुनी तुझला विनंती करी अवतार सदा राजांचाही तू महाराजा
मी दासांचा दास तुझा राजांचाही तू महाराजा मी दासांचा दास तुझा मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या गावकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग पांडुरंगांचे लाडके भक्त संत जनाबाई यांचा 4 चरणाचा अभंग आज कीर्तन सेवेसाठी घेतला विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी छोटूसा एक परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपलं शाहूनगर नुसतं नावाने शाहूनगर नाही तर ते कर्माने सुद्धा शाहूनगर आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात सेलू तालुका आणि सेलू तालुक्यात आमचं शाहूनगर सेलू तालुक्यात आमचं शाहूनगर प्रेमाचा भक्तीचा आनंदा सुखाचा आनंद घेतात हेच भक्तीचं सागर आहे मायबाप आज 3रा दिवस आहे अखंड हरिनाम सप्ताह ईश्वराच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने साधू संतांची कृपा आहे आज आपल्या या शाहूनगरमध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह महिला मंडळाने आयोजित केलेला आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा कारण हा सप्ताह निस्त्या महिला मंडळाचा नाही हा सप्ताह निस्त्या महिला मंडळाचा नाही हा सप्ताह माझ्या आईचा आहे हा सप्ताह माझ्या बहिणीचा आहे हा सप्ताह माझ्या ताईचा आहे आणि विचार करा जिथं स्त्री पुढं आली ना महाराज तिथं कशाची कमी नसते जिथं कमी तिथं आम्ही हे फक्त रूप आणि गुण हे स्त्रियामध्ये पाहायला मिळते महाराज आणि आज या महिलाने सुंदर असं वातावरण निर्मिती केलेली आहे आणि आज विशेष करून आपल्या ठिकाणी रोज तुम्ही भागवत ऐकतात आमचे दाजीत बर का ते मी सावरगावचा आहे आमच्या गावाले जावायत म्हणजे आम्ही मेवणे झालो त्यांची काही मला ओळख माझी त्यांना ओळख नसेल पण त्यांना मी लहानपणापासून ओळखतोय की आज गोंदीकर महाराज म्हणलं की महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे आणि त्यांची कृपा आज आपल्या शाहूनगरवर गेल्या वर्षीपासून होत आहे खरोखर आपण भाग्यवान आहोत कारण संत येते घरा तोची दिवाळी दसरा आज असे संत आपल्या इथं येतात अमृतवाणीतून आम्हाला तुम्हाला जाग करतात आज या ठिकाणी बघितलं महाराज ह्या जनाबाई मुक्ताबाई मीराबाई आहेत महाराज इथं कीर्तनासाठी उभे आहेत थोडा आवाज द्या आणि इथं पाठीमाग गायनाचारी सर्व आपल्या शाहूनगर मधले आहेत आदरणीय माझ्या संघ आलेले शिंदे महाराज तात्या आहे महाराज घरच्या घरी देव बरं करी इथं सगळे महाराज लोक आहेत इथं कुणी नाराज नाही आणि जो नाराज होतो तो महाराज नाही विठाला आणि तुम्ही इथं समोर बसलेले सर्वजण श्रोते इथं वेदाचारी पण बसलेले आहेत
टाळ्या वाजवा महाराजासाठी सुद्धा की महाराज फक्त चांगलं घेण्याजोगत आणि चांगलं देण्यासाठी शिल्लक जागा राहिली फक्त ही हरिनामाची. विडाला 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 विडाला. प्रत्येक वर्षीप्रमाणे महाराज आपण दरवर्षी कीर्तन ठेवतो, प्रवचन ठेवतो, भागवत ठेवतो, अजून काही ठेवायचं आहे महाराज. हे कशासाठी करायचं आहे? थोडा आवाज मोकळा सोडा. हे कशासाठी करायचं आहे? आमच्याजवळ जास्त पैसा झाला म्हणून करायचा का आम्हाला जास्त ज्ञान झालं म्हणून करायचंय? नाही महाराज. याच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, भागवताच्या माध्यमातून कुठंतरी आम्ही साधू संतांच्या विचाराची घेवाणदेवाण करता आली पाहिजे. जर साधू संतांचे विचार आमच्या डोक्यामध्ये जर गेले तर आमच्या जीवनाचं सार्थक होईल. जर आम्ही साधू संतांचे विचार श्रवण नाहीच केले, आम्ही रोज जर संसाराच्या जर राड्यामध्ये अडकलो तर या जन्माचं सार्थक होणार नाही. म्हणून जनाबाई म्हणतात, जन्मा येऊन देख करा देहाचे सार्थक. की बाबा तू जन्माला देख या शब्दाचा अर्थ की पहा मी कशासाठी आलोय, मी कुठून आलोय. जन्मा येऊन देख 83,999 भगवंताने निर्माण केली आणि सगळ्या योनी आडव्या निर्माण केल्या, पण एकच योनी निर्माण केली ती म्हणजे माणसाची योनी केलेली आहे. आणि या माणसाच्या योनीमध्ये जन्माचं सार्थक करता येतोय, दुसऱ्या योनीमध्ये सार्थक होत नाही. पण या माणसाला बुद्धी आहे, विवेक आहे, पण यो जास्त त्याचा वापर करतो महाराज स्वार्थासाठी, जास्त स्वार्थासाठी वापर करतो. पण साधू संतांचा जे विवेक होता तो होता महाराज जगाच्या कल्याणासाठी. कारण संत हे अवतारित महापुरुष आहेत, हे जगाच्या कल्याणासाठी येतो. आणि तुम्ही आम्ही येतो ना महाराज, आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी. देह कष्ट भीती परा उपकारी, देह कष्ट भीती परोपकारी देह कष्ट भीती परोपकारी देह कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर उपकारे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट भीती, देह कष्ट भीती पर उपकारे. देह कष्ट भीती पर उपकारे. महाराज संत हे जगाच्या कल्याणासाठी आहेत. आणि संतांनी स्वतःचं हित बघितलं नाही, त्यांनी बघितलं जगाचं हित. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी, येथे आणि जन्म महाराज 3 प्रकारचे आहेत. तुमचा आमचा जन्म आहे, तुम्ही आम्ही जन्माला येतो. संत बी जन्माला येतात पण ते अवतार घेऊन येतो. तसा देव सुद्धा जन्माला येतो महाराज. जसं तुम्ही आम्ही जन्माला येतो, देवाला सुद्धा जन्माला यावं लागतं आणि संताला अवतार घेतात. संत मनाने येतात आणि संत मनाने जातात महाराज.
तुम्ही आम्ही महाराज आम्हाला यावा लागतोय. आम्हाला कुणी आणतंय का? आम्हाला यावं लागतंय. म्हणजे कशासाठी यावं लागतंय? आम्हाला भोग भोगण्यासाठी यावं लागतंय. अर्जुना, सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पाविपटी या परी उत्तम कीर्ती म्या रचणार. अर्जुना, सुंदर असा नर जन्म मी मानवाला प्राप्त करून दिलाय रे, पण हा जन्म मिळालाय, पण हा जन्म कळाला नाही. एवढं मात्र दुःख झालेलं आहे. एवढा सुंदर जन्म आहे, पण या जन्म कशासाठी मिळाला? सहजासहजी जन्म झालाय का? कसा जन्म झालाय? काहीतरी कारण जन्माचे असेल ना. एवढा आपण अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे, याचं काहीतरी कारण आहे ना. काहीतरी विनाकारण आहे का? इथं तुम्ही येऊन बसला, मी इथं सांगतोय म्हणजे काहीतरी कारण आहे. तसं जन्माला आलो त्याचं सुद्धा कारण आहे. काय महाराज म्हणतात, जन्माचे कारण राम नामे पाटी जाईजे वैकुंठी एक वेळा. की बाबा रे, जन्माचं कारण आहे. जन्म सहजासहजी आला नाही. जन्म कसा आलाय? तो हा मनुष्य देह पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करून आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो. आणि इथं येण्यासाठी महाराज ते वरचे म्हणतात खाली यायचे. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. हे मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवन, नारायण नामे होऊ जीवनोंत. महाराज, संत हे जगाच्या कल्याणासाठी आहेत. आणि संतांनी स्वतःचं हित बघितलं नाही, त्यांनी बघितलं जगाचं हित. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे अवतार असतो. आणि जन्म महाराज तीन प्रकारचे आहेत. तुमचा आमचा जन्म आहे. तुम्ही आम्ही जन्माला येतो. संत बी जन्माला येतात, पण ते अवतार घेऊन येतो. तसा देव सुद्धा जन्माला येतो महाराज. जसं तुम्ही आम्ही जन्माला येतो,
देवाला सुद्धा जन्माला यावं लागतं आणि संताला अवतार घेतात. संत मनाने येतात आणि संत मनाने जातात. महाराज तुम्ही आम्ही महाराज आम्हाला यावं लागतंय. आम्हाला कुणी आणतंय का? आम्हाला यावं लागतंय. म्हणजे कशासाठी यावं लागतंय? आम्हाला भोग भोगण्यासाठी यावं लागतंय. अर्जुना सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पाविपटी या परी उत्तम कीर्ती मी रचणार. अर्जुना सुंदर असा नर जन्म मी मानवाला प्राप्त करून दिलाय रे. पण हा जन्म मिळालाय पण हा जन्म कळाला नाही. एवढं मात्र दुःख झालेलं आहे. एवढा सुंदर जन्म आहे पण या जन्म कशासाठी मिळाला? सहजासहजी जन्म झालाय का? कसा जन्म झालाय? काहीतरी कारण जन्माचे असेल ना. एवढा आपण अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे. याचं काहीतरी कारण आहे ना. काहीतरी विनाकारण आहे का? इथं तुम्ही येऊन बसला मी इथं सांगतोय म्हणजे काहीतरी कारण आहे. तसं जन्माला आलो त्याचं सुद्धा कारण आहे. काय महाराज म्हणतात जन्माचे कारण राम नामे पाटी जाई जे वैकुंठी एक वेळा. की बाबा रे जन्माचं कारण आहे. जन्म सहजासहजी आला नाही. जन्म कसा आलाय? तो हा मनुष्य देह पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. पाप पुण्य करून आम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो आणि इथं येण्यासाठी महाराज ते वरचे म्हणतात खाली यायचे. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा स्वर्गीचे अमर इच्छिता देवा स्वर्गीचे अमर इच्छिता देवा स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. हे मृत्युलोकी व्हावा जन्म मृत्युलोकी व्हावा जन्म नारायण नामे होऊ जीवनोत नारायण नामे होऊ जीवनोत. इच्छिता तिथं मृत्यू जन्मामध्ये येण्यासाठी. आणि खालचे काय म्हणतात? वरी जायचे. आणि वरचे म्हणतात खाली यायचे. वरी काय असा सुखसोळा आहे का महाराज? वरी आहे का असा? काय आमच्या महाराज वाटाणे महाराजांनी प्रसादी केली. चिंतके महाराज वाटाणे महाराजांनी सगळ्याला बसून जेवण महाराज. आता काल लग्नाला गेलतो महाराज उभ्याने जेवायचं महाराज. आलास तर खायचं तर खाय नाही तर निघून जा. म्हणलं ही पद्धत वेगळीच आहे. मला आता कलियुगासारखे लोक वागायला लागलेत. एक दिवस येऊन बुटाडात जेवायचं महाराज. लोक काही बी करायला लागलेत महाराज. आज बघा महाराज एवढं मोठं वातावरण आपल्या नगरमध्ये झालं. वाटाणे महाराजांनी सगळ्याला आमंत्रित दिलं महाराज. कशाचं दिलं महाराज? भोजनाचं. चिंतके महाराज आणि वाटाणे महाराज दोघांची पंगत होती. भोजनाचं आमंत्रण दिलं महाराज. भूक लागती, प्रत्येकाला भूक लागती. भूक कशाने बी साध्य आम्ही करू शकतो. पोट भरू शकतो. भाकर खाल्ली तरी बी पोट भरण. चपाती खाल्ली तरी पोट भरण. पानपुरी वडापाव खाल्लं तरी पोट भरण. भरण का नाही? पण ताण महाराज कशाने जाईन? ताण कशाने जाईन? पाण्यानेच जाईन. दूध प्याल्याने ताण जाईन का? पेट्रोल प्याल्याने ताण जाईन का? डिझेल प्याल्याने ताण जाईन का? नाही. जर पाणी तहान जर लागली त्याला पाणीच प्यावं लागतंय महाराज. आणि भूक कशाने भागू शकतो? तसं महाराज हा जन्म मिळालेला आहे महाराज. कशासाठी मिळालेला आहे? या आत्म्याला परमात्म्याची ताण लागलेली आहे. या आत्म्याला परमात्म्याची ताण लागलेली आहे. आणि मनुष्याने हा जन्म आम्हाला मिळाला, भगवंताने दिला. कशासाठी? त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी मिळाला. विठाला त्या परमात्म्याची
प्राप्ती करण्यासाठी मिळाला आहे आणि जन्म मिळून बी जर व्यर्थ जात असेल महाराज तोया झाला पाटा मालिकेचा तोया झाला पाटा देवे दिला भजन गोमटा देवे दिला भजन गोमटा देवे दिला भजन गोमटा देवे दिला भजन गोमटा महाराज म्हणतात बा दिवे दिला देह भजना गोमटा देवाने देव याच्यासाठी दिलाय की या देहामध्ये संत होता येते या देहामध्ये देव होता येते या देहामध्ये माणूस होता येते पण जन्माला येऊन माणूस झाला नाही संत झाला नाही देव झाला नाही काय झालं महाराज काहीच नाही मग माझे ज्ञानोबा या मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून जन्माला आले तुकोबा या माणूस म्हणून जन्माला आले सगळे साधू संत काय म्हणून जन्माला आले महाराज माणूस म्हणून जन्माला आले आणि जाते वेळेस महाराज ते काय बनून गेले देव बोलत राहा आणि सगळ्यांना नाही बोलायचं बरं का ज्याला तोंड आहे त्यांनी बोलायचं आणि ज्याला हात आहे त्यांनी टाळी वाजवायची विठाला मग महाराज हा भगवंताने देह दिला आहे कशासाठी देव होण्यासाठी संत आले माणूस म्हणून जाताना देव होऊन गेले तुम्ही आम्ही पण माणूसच म्हणून जन्माला आलो पण जाताना काय चाललो महाराज भूत 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 माणूस सुद्धा नाही भूत एवढा अखंड हरिनाम सप्ताह बनवल्यासाठी कशासाठी केलाय महाराज माणसं बनण्यासाठी देव होण्यासाठी संत होण्यासाठी अख्खं आयुष्य संसारात घातलं सवड मिळाली नाही आवड आहे पण सवड नाही याचं कारण काय माहिती का मावल्यानो की संसाराची पापाची कावड खांद्यावर आहे आणि ज्याच्या खांद्यावर संसाराची कावड आहे महाराज त्याला आवड असती पण त्याला सवड नसती आणि तुम्हाला जी आवड बी आहे सवड आहे ह्याचं कारण तुमच्या मायबापाचं पुण्य आणि तुमचं पुण्य आणि संताची कृपा तुमच्यावर आहे म्हणून तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार आहे. महाराज जन्माला येऊन काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे. एक जण डॉक्टरकडे गेलं आणि असंच कीर्तन ऐकलं म्हणले आता काहीतरी कर रोड डोक्यामध्ये विचारत माझ्या काहीतरी करायचं पण काय करावं समजच ना. डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला मला डॉक्टर साहेब म्हणले काय झालं माझं काहीतरी दुखतंय. महाराजांनी सांगितलं तू जन्माला आलास ना बाबा काहीतरी कर आणि हे गेलं डॉक्टरकडे दुखणं डॉक्टर साहेब माझं काहीतरी दुखतंय म्हणले काय दुखतंय म्हणले काहीतरी दुखतंय अरे काय दुखतंय काहीतरी दुखतंय. डॉक्टरचं बी डोकं हँग पडलं मला आता ह्याला काय सांगावं बाबा. त्यांनी घेतला कागद मेडिसिन लिहिलं खटखट खटखट खट महाराज आणि डॉक्टरची भाषा ती मेडिकलवाल्यालाच कळते आपल्याला तर कवाच कळणार नाही महाराज. डॉक्टरापाशी ज्ञान आहे पण मेडिकलवाल्यापाशी माहिती ह्याची बी माहिती काय म्हणून त्याला माहिती झालं. डॉक्टरला राग आला आणि डॉक्टरने मेडिकल लिहिलं तो काय दुखतंय म्हणजे काहीतरी दुखतंय बरं काहीतरी दुखतंय लिहिलं तू कुठं तरी जाय काहीतरी कर आणि कसं तरी राय. आता हे गेलं मेडिकलवाल्याकडं मेडिकलवाला डॉक्टरपेक्षा हुशार त्याला रोज भेटतात. त्यांनी चिठ्ठी हातात घेतली आणि वाचलं डॉक्टरने लिहून दिलं तू कुठं तरी जाय काहीतरी कर आणि कसं तरी राहील.
त्यांनी चिठ्ठी बघायची आणि त्या पेशंटकडे म्हणायचं बाबा 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 बाबा. ते मला काय झालं साहेब, बाबा 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 बाबा. आज काय झालं साहेब, तू दुखणंच लय मोठं आहे मला, हे मेडिकल इथे भेटतच नाही. आणि मग कसं काय, कुठे भेट म्हणले दुबईला जावं लागतं. बाबा बाबा ते तर हातपायच गाळाले. म्हणले साहेब एवढा काय रोग झाला हो मला, लयच मोठं दुखणं आहे म्हणले. असं बघायचं त्याच्याकडे बघायचं, असं बघायचं त्याच्याकडे बघायचं. मारा ते अर्ध गारच पडलं आणि म्हणलं साहेब नेमकं काय बरं मेडिकल काय दिलंय मला. काय नाही म्हणलं तुला जगायचंय का मरायचंय. मरा वाटतं का कोणाला नाही. ते म्हणलं मला जगायचंय. म्हणलं तू काय कर, आता दुबईला तर मेडिकल तू जाऊ शकत नाही. मग डॉक्टर साहेब म्हणले तू कुठं तरी जाय, काहीतरी कर आणि कसं तरी राहील. म्हणले कुठं जाऊ, म्हणले रोड आहे, म्हणले हायवे, आईन मध्ये भागी असं जाऊन झोपायचं म्हणले. अरे म्हणले मरण नाही मी. म्हणले मग तुला मरायचं कळत आहे, तुला तरायचं कसं कळत नाही. मग म्हणले कुठं जाऊ, म्हणले जाय शाहूनगर मध्ये, तिथं सप्ताह चालू आहे. काय कर, शाहूनगर मध्ये जाय, तिथं सप्ताह चालू आहे. तिथं जाय, कुठं तरी जाय, तिथं जाय आणि तिथं जाऊन काहीतरी कर आणि तुझं कसं तरी राहील. आणि मग ह्या शाहूनगरचा पत्ता काढीत काढीत इथं आला आणि मग डॉक्टरने सांगितलं तू कुठं तरी जाय म्हणून इथं आला. काहीतरी कर म्हणून इथं सेवा करू लागला, जेव घालू लागला, झाडून घेऊ लागला आणि महाराज रोज कीर्तन प्रवचन ऐकू लागला आणि कसं तरी राहील म्हणता 2 दिवसात त्याचं दुखणंच पळून गेलं. महाराज एवढी नामाची ताकद आहे महाराज विठाला. महाराज देवाने देह दिलेला आहे देव होण्यासाठी, पण आम्हाला देह कळाला का नाही. जर कळाला असता तर मनुष्य जास्त इकडे पळाला असता. महाराज आईच्या गर्भामध्ये असताना महाराज भगवंताने आम्हाला गर्भात असताना सांगितलं 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये आम्हाला असं फिरवलं. कसं फिरवलं, गोल फिरवलं. फिरवल्याच्या नंतर देवाने सांगितलंय ए मानवा 83,999,000 मी जी योनी निर्माण केली ती सगळी आडवी बनवली, पण सर्वात श्रेष्ठ योनी म्हणजे तुझी माणसाची योनी. आणि तुला मी मृत्यू लोकांमध्ये कशासाठी पाठवायला लागलोय की तुला खाली जाऊन देव होऊन यायचंय किंवा माणूस होऊन ये किंवा संत होऊन येऊ. काही नाही झालं तर भक्त तरी होईल, काहीतरी होईल. म्हणले महाराज मी लवकर मला पाठवा, मी जातो पण मला ह्या नरकातून बाहेर काढा. एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे. एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे, एक वेळा करी या दुखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवली, दुरिताचे जाळे उगवली. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. आठवीन पाय आठवीन पाय बाहेर काढ देवा. देवानी सांगितलं की माणसा तुला बाहेर काढतो, पण तुला मी जन्माला घातलंय कशासाठी माहिती का? माझं नामस्मरण करण्यासाठी तुला घातलेलं आहे. देवा एक वेळ करी या दुखा वेगळे,
एक वेळ कर रे देवा, मला मुक्त कर देवा. मी खाली मृत्यू लोकांमध्ये गेल्याच्या नंतर देवा तुझं मी नाव घेईन. जसा देवाने विश्वास टाकला, पण देवाला माहित नाही महाराज हे प्राणी एवढा चतुर आहे, हे मृत्यू लोकांमध्ये गेल्याच्या नंतर हे विश्वासघात तर करतोय करते. अहो हे माणसाला नाव ठेवतोय, हे देवाला सुद्धा नाव ठेवतोय महाराज. इतका चतुर प्राणी महाराज. इथं जर आता जर म्हणले असते ना, आज या ठिकाणी आमचे चिंके महाराज आणि वटाने महाराजांनी प्रत्येक माणसाला कीर्तनाला येणाराला 200 रुपये बक्षीस ठेवलं हो. लोक म्हणले असते जेवायचं जाऊ द्या, कीर्तनाला चला, आले असते का नाही महाराज? कारण महाराज लोक महाराज काय करतील सांगता येत नाही. देवाने विश्वास टाकला, देवाने विश्वास टाकला, माणसाने खाली जन्माला आला कीच रडायला लागला. कव्हा 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 बरं जन्माला आला तर आला किती किलोचा आला? बोलत राहा माता बहिणजी, किती किलोचा आला? 2.5 किलो 3 किलो बरोबर आहे का? वाढवायचं जरशी 2.5-3 बरं. आपलं लय कशाला ते 4-4, 5-5 किलो पुणे मुंबईला होते. आपल्या इकडे नाही महाराज. आपल्या इकडे कसं आहे महाराज, चटणी भाकर आहे, 2.5-3 किलो बरं आहे का नाही? मग 2.5-3 किलोचा पिंड जन्माला आल्याच्या नंतर महाराज हळूहळू त्याला कुणी नाव ठेवलं होतं का? त्याचं नाव होतं का? त्याला जात धर्म पंत होती का? काहीच नव्हतं. पण त्याला जसा जन्माला आल्याच्या नंतर महाराज त्याला ठेवलं नाव आईने नाव ठेवलं की तवापासून रोज लोक त्याला नावच ठेवायले. कुणी चांगलं म्हणीच ना ह्या पिंडाला, कुणीच चांगलं म्हणा. माय म्हणती तुला कळत नाही, बाप म्हणते तुला अक्कल नाही. अहो नवे महाराज, बायको सुद्धा म्हणती मी म्हणूनच बरं यो कसा आहे बाबा मला माहिती. सगळेजण ह्या देहाला नाव ठेवले का? हा देहाचं नाव महाराज क्षणिक आहे. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत नाव आहे, संपला की नाव. तुमचं खरं नाव जर तुम्हाला जर ठेवून घ्यायचं असेल ना, इथं यावं लागतंय. मग महाराज 3 किलोचा पिंड जन्माला आल्याच्या नंतर हळू तो पिंड 4 किलोचा, 5 किलोचा, 10 किलोचा वाढला. जसा आईच्या संस्कार बाळावर लागले, त्या पिंडावर लागले. घरी 10 किलोचा पिंड झाला महाराज. जन्माला आला 3 किलोला. आईने संस्कार लावले. संस्कार लावल्याच्या नंतर आईच्या ध्यानात आलं की अरे बाळ माझ्या जन्माचंच बाळाच्या सारखं काय झालं पाहिजे. म्हणून आईने काय केलं, त्या बाळाला शाळेत टाकलं. घरी संस्कार कोण लावले? आईने. शाळेत गेले. शाळेत गेल्याच्या नंतर शाळामध्ये एक संस्कार लावायला उभीच आहे. ती कोण? बाई. मॅडम शाळेत बाई, घरी आई. हळूहळू पिंड महाराज वाढत चालला. 15 किलो, 17 किलो, 20 किलो, 25 किलोचा झाला. हा पिंड जन्माला आला 3 किलोचा आणि 25 किलोचा पिंड झाला. आणि झाल्याच्या नंतर लहानपणी आईने संस्कार घातले. शाळेत गेल्या बाईने संस्कार लावले. आणि 25 साल के बाद महाराज ह्याच्या डोक्यात विचारात आलो, मी जन्माला कशासाठी आलो? MH 26 झाला. आता MH 30 लोक आहेत महाराज, अजून नाही. हे विचार करा. मग 25-26 झालं आणि घरच्याच्या विचारात आलं, आता ह्याला काही साहेब बांधता आलं नाही, ह्याला काही बांधता आलं नाही, देव नाही, माणूस नाही, संत नाही, ह्याला काय करा म्हणले? ह्याचा जन्म वाया जाईल ना. मग ह्याला काय करा म्हणले? आता नवर देव. ह्याला देव तर होता आलं नाही, मग ह्याला नवर देव करा म्हणले. मग आता नवर देव करणं काय सोपं आहे का? या कलियुगामध्ये महाराज लय अवघड महाराज नवर देव. ह्या गावात गेले की महाराज पहिला प्रश्न, महाराज कुठले तुम्ही? आम्ही ह्या गावचे. वा 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 वा, काय कीर्तन झालं महाराज. तुमच्या गावात आमचे सोयरे असते? नाही, मेले, सगळे मेले. काय करायचं सोयऱ्याला? नाही, माझा नातू होता व 35 वर्ष झालं व त्याला लोक जमून द्यायना. बाई तुझं नातं देवा संग जमलं नाही तर त्याचं कव्हा जमायचं? माणसा संग, संता संग जमाना तू तर देवा संग जमाना, माणसा संग कव्हा जमायचं? महाराज मग येऊ 25 किलोचा पिंड झाला. ह्याला नवरदेव करायचं ठरलं. आणि नवरदेव केल्याच्या नंतर आपल्या इकडं काय करतात महाराज? नवरदेवाला काय करतात? बुका लावतात, शेण लावतात. तेच आहे का? नाही,
हळद लावतात हळद सगळ्या अंगाला हळद लावतात का महाराज हळद लावली तर नवर देव आहे म्हणून ओळखू येतो हळदच का लावा चुना लावा माती लावा पण लय हुशार लोक आमच्या बहिणी सुद्धा माय वाघाचं उद्या लग्न आहे हाताला लाव पायाला लाव गालाला लाव पाठीला लाव पोटाला लाव सगळ्या अंगाला हळद लावली महाराज का लावते माहिती का आम्ही जर लहानपणी असं पडलोत ना पाय मुडपाला काय झाला सुजला तर आमची माय पायाला काय लावित होती हळद लावित होती हळद का पाय सुजलेला उतरावा म्हणून हळद लावायची मग महाराज हे लग्नाच्या चौरंग पाटावर उभा राहिला आणि राहिला ह्याच्या अंगाला हळद लावली नवरीला हळद लावली का लावली हळद आता उद्यापासून संसाराचा याला रोज मुखा मार बसणार आहे आणि म्हणून बाबा ह्याच्या अंगाला आज पिवळा करा कुठं लागन याचा भरोसा नाही ज्या दिवशी आत काकांनी सांगितलं आता सावधान व्हावे ह्यो हार घेऊन नारळ घेऊन सावध झालाय आणि पडद्यातून असा बघायला त्याला म्हणलं बघ 5 मिनिटं बाबा तुला आयुष्यभर बघायचंय अरे जे बघण्यासाठी तुला ध्येय मिळालाय ते तुला कळाला का नाही लग्न झाल्याच्या नंतर महाराज बायको म्हणती हे आणा ते आणा हे आणा ते आणा आणि ह्यो म्हणतोय आणू पुन्हा ह्याच्या डोकंच काम करी नाही काय करावं म्हणून समजा नाही मग ह्याच्या लक्षात आलं का आता आपण कीर्तनाला जाऊन बसावं इकडं बसावा इकडं आले की काय आणा नाहीच पुन्हा नाहीच तुकडोजी महाराजाला प्रश्न पडले महाराज देवा सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती म्हणते चाल पुढं आणि संसार म्हणतो ये इकडे करतो देवा मी काय करू ते संताला प्रश्न पडले आम्हाला प्रश्न पडले पण उत्तर कुणाकडेच नाही ना मग आम्ही प्रश्नाचं उत्तर मागतो कुणाला आमच्या बायकोला कुणाला महागावा तेवढीच माऊली आमच्यासाठी मायबाप सोडून आलेली आणि तिला म्हणते सांग ना मी काय करू बायकोला ए सांग ना मी काय करू पाणी भरू का दळण आणू अरे 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 पाणी भर्या इथं जर तू पाण्याची सेवा केली इथं जर वाढायची सेवा केली अरे तुझं भाग्य उजळण ना आणि संसारात मेला महाराज काम करू पण जीवनात आनंद नाही महाराज आनंद नाही मग 25 वर्षाच्या नंतर महाराज ह्याच्या जीवनात एक आली पुन्हा आदी माया शक्ती ती शक्ती आली ती म्हणजे बायको आली महाराज आणि तवा ह्याचे डोळे उघडले आता काहीतरी करावं लागतंय पण काय करावं ह्याचा मेळच लागाना म्हणून आमच्या जनाबाई म्हणतात मिळालेल्या देहाचं तुला काय करायचंय पहिल्याच्या जन्म येवनी जन्म येवनी
सार्थक करा देहाचे सार्थक येऊनी देख करा देहाचे सार्थक. अरे याच जन्मामध्ये जन्माचं सार्थक करता येते. दुसरा जन्म आणि मिळाला. कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे अनकय ज्ञान नाही कोठे अनकय ज्ञान याच देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे यात देई दे देवाचे भजन आणि कय ज्ञान आणि कय ज्ञान नाही कोठे. काय सुंदर परमा दिले. याच देही घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही. असते हे आमच्या मृदंगचार्याच्या बोटात असते आणि जे ह्यांच्या बोटात असते हे तुमच्या नोटात असते आणि जे तुमच्या नोटात असते हे आमच्या कोटात असते. बरोबर नाही महाराज? हाय का नाही? बोटात जादू. मग बोटात जादू का नोटात जादू? सांगा बरं शाहूनगरवाले, बोटात जादू का नोटात जादू? नोटात जादू आहे. बोटात नाही महाराज, नोटात जादू आहे. अरे ही नोट माणसाने बनवली. ही नोट माणसाने बनवली. एका रात्रीतून निंफोन येईल, उद्यापासून बंद होईल. गॅरंटी का महाराज? नाही. पण ही नोट किती लाखाची? ह्या नोटीची किंमत करता येते का मावल्यानो? येते का? नाही. कल्पना करा, तुम्हाला इथं उभा केलंय आणि इकडे 10 किलो सोनं उभा केलंय आणि यमराजा समोरून आलाय आणि सांगितलं माऊली मी वरून आलो आहे. म्हणले का बाबा? मी तुम्हाला न्यायला आलो आहे, माझं नाव यमराजा आहे. म्हणले काय काम आहे आपल्याकडं? काही नाही, मला न्यायचंय. एकीकडे सोनं ठेवलं, एकीकडे हा देह उभा ठेवलाय. कल्पना करा. आणि त्याने मागितलं एक तर सोनं दे, नाही तर एक तर तू चल माया संग. आपण काय देऊ? काय देऊ? आपल्या देहाला देतो का? सोनं न्या जाय बाबा, पण ह्याला रावदी माझ्या नाताचे लग्न राहिलेत अजून, घेऊन जाय. बरं गेला. बरं त्याच जाग्यावर आपली बायको असली समजा. बायको एकीकडे उभा, नवरा एकीकडे उभा आणि सोनं बी एकीकडे. आणि ते दोन्हीच्या मधात बायको उभा राहिली. आणि त्या यमराजाने बायकोला विचारलं, बाई मी नेण्यासाठी आलोय, सांग काय नेऊ? सोनं नेऊ का ही काडा माल नेऊ? त्यावेळेस माऊली काय म्हणे? सोनं रावधी मध्ये सोनं राव द्यावं बाबा, ह्याला न्याचा, ह्याला घेऊन जा. अरे गॅरंटी नाही. जोपर्यंत माल आहे तोपर्यंत तुमचा ताल आहे. ज्या दिवशी माल संपला, ताल संपला. अरे तुमची सून तुम्हाला आज लटडी लटक आई म्हणते आई, आणि आमची येडी माय म्हणते माय. काय आत्याला आई? पहिले काय म्हणायची सून? आत्या म्हणायची. पण आता हे कॉम्प्युटर युग आहे. घरात सून आली की सुरू होतंय आई सासूला, आणि सासऱ्याला पप्पा, आणि नवऱ्याला मारती गप्पा. हे
सुरू झालंय आणि आमची येडी माय साधी मुळी माय काय खानदानी लेकरू भेटलंय बाई, मला आई म्हणतोय, आई आई माय 2-4 महिने दम काढ, तुला कळ ना आईचा अर्थ, तुला आज खानदानी वाटायला, तुला कळण 2-4 दिवसांनी किंवा 2-4 महिन्यांनी आई का म्हणती. अरे आज जग लय हुशार झालंय. आई म्हणती सासूला भांडे घासून घेती, आई म्हणती फरची साफ करून घेती, आई म्हणती लेकरू सांभाळाय देती. असं कुणी तर माऊली आहे का सांगा बरं. आईला आई म्हणती ना आई सारखं वागिती, तिचा सत्कारच करू आपण, आहे का कोणी असं. अरे आई कवर म्हणायचं आल गेला की कुठे गेली म्हातारी म्हणली, म्हातारी म्हणली म्हातारी. आणि मग हे साधू संत सांगते कुणी ऐकलं नाही महाराज. संसार गोड वाटेल तुम्हाला, पण एक विचार करा, संसाराची सुरुवात गोड आहे पण संसाराचा शेवट कडू आहे. संसाराची सुरुवात गोड आहे पण संसाराची सुरुवात कडू आहे. परमार्थाची सुरुवात कडू आहे पण परमार्थाचा शेवट मात्र गोड आहे. कडू वाटन पण या जन्माचं सार्थक करून जाईल. याजसाठी केला हो, याजसाठी केला होता हो, याजसाठी केला होता हो, याजसाठी केला शेवटचा देश गोडवावा, शेवटचा देश गोडवावा, शेवटचा देश गोडवावा, शेवटचा देश गोडवावा. पावलो रे सावा, पावलो रे सावा, ज्याच्यासाठी मिळालाय कशासाठी, याच साठी केला अट्ठास शेवटचा दिस गोड. महाराज कोणता दिवस कोणता येईन कसं सांगता येईन का आपल्यावर महाराज, सांगता येणार नाही महाराज. आता इथं बोलला महाराज आणि घरी गेल्याच्या नंतर अटॅक बी येऊ शकतोय महाराज, काही होऊ शकतोय महाराज. या देहाची गॅरंटी काय नाही. दुकानदाराकडे जा, किराणा दुकानदाराला म्हणा बल्ब घ्यायचा 100 रुपयाचा आणि तो छाती ठोकून सांगतोय 12 महिन्यात जर शॉर्ट झाला तो वापस आण, तू शॉर्ट होशील पण बल्ब शॉर्ट होणार नाही. 12 महिन्याची गॅरंटी देतो, पण याची गॅरंटी का नाही, याची गॅरंटी नाही. जळी बुड बुडे देखता देखता, जळी बुड बुडे देखता देखता, जळे बुडा बुडे देखता देखता, जळे बुडा बुडे देखता देखता. क्षण लागता दिसेना ते, क्षण लागता दिसेना ते, कैसा हा संसार पाहता पाहता, कैसा हा संसार पाहता पाहता, क्षण लागता दिसेना ते, क्षण लागता दिसेना कैसा हा संसार. महाराज जन्माला आल्याचं सार्थक म्हणजे महाराज परमार्थ आहे, संसार नाही. जन्माला आल्यावर सार्थक परमार्थ आहे, संसार नाही. संसार आहे महाराज असा चढाचा आहे आणि परमार्थ मात्र उतरायचा आहे महाराज. मग हे साधू संत काय करतात, या देहाला संस्कार
संस्कार लावतात महाराज। या देह संस्कार घडल्याच्या नंतर महाराज अवस्था होती, देव पहा वयाशी गेलो, माझे मीच देव होऊन ठेवलो। एक जणांनी प्रश्न केला, महाराज भक्ती करणाराही मरतोय आणि न करणाराही मरतोय, मग काय उपयोग आहे भक्ती करूची नाही? त्याला म्हणलं, बाबा हो तू म्हणतोस ते खरंय, भक्ती करणारा बी मरतोय आणि भक्ती न करणारा बी मरतोय, पण एक विचार कर बाळा, वाईट कर्म करून मरण्यापेक्षा, वाईट कर्म करून मरण्यापेक्षा चांगली कर्म करून मर, मेलास तरी जिवंत राहशील। मागे उत्तम देव रे, खेळते मागे उत्तमाचे ओझे, खेळते मागे उत्तमाचे ओझे। तुका म्हणे एका माराले जिंकले, उत्तम देव रे, उत्तम देव रे, कीर्ती मागे। हो महाराज, महाराज आमची कीर्ती बी तशीच पाहिजे महाराज। काही लोक महाराज जिवंत असून मेल्यासारखे आहेत महाराज, कीर्तनाला बसले तरी असं बघणार, कीर्तनाला बसले तरी परवचना गेले तिथं बसणार। काही लोकांना तर हटकून कीर्तनात परवचनात झोप येते महाराज, इथं नीट बसणारच नाहीत महाराज, झोप येते महाराज। का महाराज? त्यांचं चित्त जागेवर नसतं महाराज, त्यांचं चित्त असतं सगळं संसारामध्ये महाराज। मग संसार कधी करायचा आणि परमार्थ कधी करायचा आहे? माझ्या माऊली ज्ञानोबा ह्याने महाराज 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला। अरे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, 16व्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापन केलं, मग जिजाऊनी संस्कार लावले आणि सांगितलं, शिवभा या जन्माचं सार्थक जर तुला करायचं असेल, शिवभा या देहाचं सार्थक तुला करायचं असेल तर शिवभा गोर गरिबासाठी जगायचंय। अरे माझ्या स्त्रियांच्या जातीवर अन्याय होत असेल शिवभा, त्या अन्यायासाठी लढायचंय। एका आईने छत्रपती शिवरायांना संस्कार, त्यावेळेस डव्हाळे लागले, हातामध्ये तलवार घेतली आणि सांगितलं, मला लढायचंय, मला घडायचंय, मला घोड्यावर बसायचंय। हातामध्ये तलवार घेतली, एक चक्कर मारली। काही काळानंतर महाराज मा जिजाऊच्या पोटी एक वीर जन्माला आला आणि मा जिजाऊने नवस केला, मला जे बाळ होईल या भारत देशाच्या मातीच्या सेवेसाठी देईल, अशी म्हणणारी माय माझी मा जिजाऊ होऊन गेली। मायबाप मग 16व्या वर्षामध्ये माईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार दिली आणि आज या कलियुगातली माय वर्षाचं पोरग नाही झालं तर महाराज पोराच्या हातात काही देती, मोबाईल देती, मोबाईल देती, मोबाईल। आणि कसे छत्रपती जन्मतेन महाराज, कसे संत जन्मतेन, कसे देव होतेन, कसे माणूस होतेन। अरे संस्काराची गरज आहे आणि म्हणून हे संस्कार फक्त आणि फक्त ह्या धर्म मंडपातच संस्कार तुम्हाला लागतील, बाकीची जागा संस्काराची नाही। लहानपणापासून भक्ती केली तर महाराज जन्माचं सार्थक होईल आणि जेव्हा आमचं हे बसलं तेव्हा आम्हाला काही होईन का महाराज? भक्ती होईन का? भक्ती संसार लय गोड वाटतोय, गोड। लग्नाला गेलो एक दिवशी, आता उद्या मी बघा तुम्ही लग्न 22 तारीख लय मोठी, लग्न लय गोड वाटतंय महाराज, संसार लय गोड वाटतंय आणि लग्न लागल्याच्या नंतर नवरी अशी करते नवरदेवाकडे बघून, आणि नवरदेव बी तसंच लाजत आहे उग। अरे जमल्यापासून महाराज 6 महिन्याने, हॅलो उठली का, जेवली का, पावडर लावलं का, बाहेर गेली का? काय माणसं आहेत महाराज, काय कलियुग सुरू झाले आणि या भर कलियुगामध्ये महाराज काय संत कळणार आहेत महाराज। काय गोड वाटतोय संसार महाराज। एका नवरीने लग्नात नाव घेतलं महाराज, बघा संसार किती गोड आहे। आणि नवरीने नाव घेतलं, कोणाला येत नसलं तर शिका, मला लय नाव येते। नवरीने नाव घेतलं, सोन्याची सायकल चांदीच्या तारा, सोन्याची सायकल चांदीच्या तारा। आमचे बाबूराव बसले सीटावर, मामलेदार घालतोय वारा।
आमचे असे झाले बाबा. सोन्याची सायकल आहे म्हणायचं नुसतं कंटाळे दाजी नुसतं म्हणायचं सोन्याची सायकल चांदीच्या तारा बाबूराव बसले सीटावर मामलेदार घालतोय वारा लग्न झालं महाराज हातानेच घ्यायला ना बाबूराव वारा आणि बायकोला म्हणते जे वाढ ते म्हणते ते तिथं किचनवर ठेवलेलं आहे ते ताट घ्या आणि जेवत बसा. तो म्हणला तिथं तर म्हणली सोन्याची सायकल ती म्हणली तिथं म्हणावाच लागतंय आणि इथं असं करावाच लागतंय. म्हणले असं का. हळूहळू महाराज संसार करत करीत महाराज हा देह हातपाय गळून गेला. 60 वर्षे झाले. विचार करा आपल्या लग्नाचं वय काय होतं त्यावेळेस. हात पाय ताकद होती महाराज. त्यावेळेस परमार्थ करायचा होता. परमार्थाचं ध्यान सुद्धा आलं नाही. आम्ही संसार करीत बसलोत महाराज. इथं देवानी पाठवलंय काय देव होण्यासाठी आणि झालोत काय नवरदेव आहे का नाही. देव होण्यासाठी आलोत झालोत नवरदेव. बरं नवरदेव होय मग काय महाराज 60 वर्षे झालं बघता बघताला लग्न केलं. 60 साल के बाद एका हातात वाटी एका हातात काठी अवस्था आली आणि मग अवस्था होती जब हम बूढ़े होंगे हाथ पाव जुड़े होंगे दवाओं के पुड़े होंगे पैसा बर्बाद करोगे पैसा बर्बाद करोगे. अरे 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 जेव्हा हात पाय चांगले होते तेव्हा इथं नीट बसला नाही आणि वाटवर पडल्या पडल्या म्हातारी म्हणती सकू आली का ग ठकूला फोन कर माझं काही खरं नाही आता. सकू येती बाबा केळण सफरचंद घेऊन शिनी आणि नुसतं म्हातारीला दाखवायचं आणि सुनबाईनी घेऊन जायचं आणि बेस्ट किचन वट्यामध्ये खात बसायचं. म्हातारीचं महिना झालंय दुखायला लागलंय. मग ते विचार करा जेव्हा म्हातारी खात होती तेव्हा तिला कुणी देत होतं का नाही. दुखायला लागले आमच्या बहिणी लेकी मुली मावश्या सगळ्या आल्या अशा बॅगीची बॅगी घेऊन आल्या आणि नुसतं म्हातारीने बघायचं आणि म्हातारीने म्हणायचं म्हातारीला द्या ना एखादा केळ. अरे आयुष्य गेलं तुला जेवणाचा मेळ नाही लागला ना आता म्हणते का बाई म्हातारीला द्या खेळ. मग महाराज ती सुनबाईनी खायचं. सुनबाई महिनाभर सासूची सेवा केली का होती खाण्याची सेवा केली काही खरं नाही. 60 वर्ष झालं आणि 60 वर्षाच्या नंतर त्याची मैत्रीण आली. कुणाची त्या आजीची मैत्रीण. तेव्हा ती बी MH 20 होती लग्नामध्ये. आता ती बी MH 60 झाली आणि मैत्रीण बी MH 60 झाली आणि आल्याच्या नंतर म्हणले बाई तुझं दुखायलंय म्हणून मला कळालं भेटून जावा ते शेलूत बाबासाहेबाच्या दर्शनासाठी. बरं झालं बाई आली. बाई 60 वर्षांनी महाराज विचार करा 60 वर्षांनी आली. आली कसं आहे का बाई तुझं कसं आहे. बरं आहे बाई बरं. कशी म्हणती बरं आहे बाई बरं. काही सांगावं तर उमदा घरातच आहे. संसार आहे महाराज बोलायची सुद्धा हिंमत नाही. म्हातारा तिकडं म्हातारी इकडे आणि म्हाताऱ्याला सुद्धा बोलायचा अधिकार नाही. म्हातारा म्हणते लाज वाटे मला सांगण्याची चोरी झाली तुला बोलण्याची. अरे आयुष्यभर जिच्या संग संसार केला रे तिला बोलायची सुद्धा हिंमत नाही. आणि मग वर्ष 60 झाल्याच्या नंतर मैत्रिणी विचारलं बाई तुझ्या लग्नात तू म्हणली होती सोन्याची सायकल चांदीच्या तारान बाबूराव घालतात वारा. आता तुझा कसा वारा तसाच आहे का चढला पारा का कमी झाला ग. तिने सांगितलं. मग वर्ष 60च्या वर्षाच्या नंतर म्हणली तुला सांगते बस ऐका 60 वर्षाचे लोक MH 60. मग ती म्हातारी नाव घेते मोठा मोठा वाडा त्याला मोठ्या मोठ्या कवाड. मोठा मोठा वाडा त्याला मोठ्या मोठ्या कवाड. म्हातार राहतय थोरल्याकडं मी राहते धाकल्याकडं. संपूर्ण म्हणते वाटाने भाऊ मला लय कीर्तनाला यावा वाटायला लागलंय. आपल्या गलीत काय सप्ताह ठेवला का काय व रोजच लोक लय जीवळत.
काठावर बसलंय आयुष्यभर. भाऊ मला जमान काय यायला लयच वाटायला कीर्तन ऐकावा वाटाने. भाऊ म्हणले आजी आता कीर्तन इथं आहे तोपर्यंत सप्ताह इथं आहे. तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल ना मग आता आपण काय करू स्पेशल तुमच्यासाठी स्मशान भूमीमध्ये ठेवू. तिकडं मान काय बोलतोस रे काय बोलतो. अरे बेंबीच्या देटापासून संतांनी सांगितलं महाराज पण कळाला नाही. ऐसा जन्म केला वाया, ऐसा जन्म केला वाया, न भजता पंढरीराया, न भजता पंढरीराया, ऐसा जन्म केला वाया, ऐसा जन्म केला वाया. जाऊ घालायचा नसल व्यर्थ जर घालायचा नसल तर माझी जनाबाई काय म्हणते दुसऱ्या चरणात वाचना विठ्ठलाचे तेने सार्थक या देहाचे. बाबा या जन्मामध्ये नामच तारू शकतं या देहाला बाकी कोणी तारणार नाही. कलियुग उद्धार हरीच्या नामे. अरे या नामाला यमला घाम फुटला होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. नाम जपे नाम हरीचे सार्थक केले संसाराचे. वजे फिडिले पूर्वजन्माचे हरी स्मरण केल्या. या जन्माचं सार्थक फक्त नाम आहे. मग इथं कीर्तनाला आले लोक त्याच्याही जन्माचं सार्थक जर करून घ्यायचं असेल असं वाटतंय तुम्हाला मला मिळालेला जन्माचं सार्थक व्हावा असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी हात वर करायचे. ज्याला ज्याला वाटते त्यांनीच करायचं. ज्याला वाटत असं ना आपल्या जन्माचं सार्थक काय व्हायचं नाही आपसायचं आणि सगळ्यांनी भजन म्हणायचं. आता
कारण त्या नामस्मरणाने ह्या देहाला कुठंतरी भगवंताच्या गप्पा भगवंताचं भजन करते आपलं नाव त्या यादीत राहील. मग ज्याला हात आहेत ते हात वर करायचे टाळे वाजायचे विठोबा रखुमा, विठोबा रखुमा ये विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय विठोबा साक्षात भगवंत इथं प्रगट झाला महाराज. गजरामध्ये महाराज बेभान हरपत असतो महाराज. या जन्माचं सार्थक आहे वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या देहाचे. भगवंताचं नामस्मरण चालता फिरता बोलता महाराज काम करता देवाचं नाव जर घ्यायचं असेल ना हातपाय चांगले असता देवाचं नाव घ्यायचं. म्हणून एक माताजीने विचार केला बाई म्हणजे रात्रचं कीर्तन बाई खरंच कीर्तन होतो आणि आमच्या त्यांना कवा कळन तर कळू. आणि म्हणून महाराजाला घरी गेल्या गेल्या बाईने सांगितलं अहो ऐकता का अहो ऐकता का. ते मला काय झालं म्हणले रात्रचं कीर्तन म्हणले खरंच लयच भारी होतं. ते मला सांगायचं नाही कीर्तन फेरतन मला सांगायचं नाही. अहो महाराजांनी सांगितलं हो जन्माचं सार्थक काहीतरी होईल. मला असं वाटतंय मी तुमची पत्नी मी तुमची अर्धांगिनी तुम्ही माझे मालक आहेत. माझं सार्थक मी कीर्तनाला जाऊन होईल पण माझ्याबरोबर तुमचं बी कुठेतरी सार्थक व्हावा ही माझी इच्छा आहे. तुम्ही उद्याच्या तरी कीर्तनाला चला. मी कुठं येतलो असतो मी देवाला मानित असतो. बाई गप्पच बसली काय माऊलीचं चलतो हे माझ्या माऊलीचं काय चलतंय. मग ते आमच्या साधू बाबाकडे आली म्हणजे बाबा तुम्ही आशीर्वाद करा माझ्या मालकाला इथं येऊन बसावा नामस्मरण करावा देवाचं नाव अजिबात घेत नाही. बाबांनी सांगितलं बाई तुला भूक लागली तू जेवण कर त्याला जेव्हा भूक लागल तेव्हा ते येईन टेन्शन घेऊ नको. तू तुझं पेरायचं काम कर ते उगायचं तेव्हा उगन. त्याचं परलब्ध तसं जर असलं तर आपण काय करणार आहेत महाराज. जे संचितात असते ते परलब्धात उतरत असते आणि जे परलब्ध असते ते क्रियामानात उतरत असते. त्याच्या संचितात पुण्यच नसल तर काय परलब्धात येणार आहे महाराज. महाराजाचं बोलणं ऐकून श्री महाराज सांगितलं एक काम कर म्हणले तू घरी गेला की पती राजाच्या पाया पड जाय. हो महाराज मी रोज पाया पडते महाराज. इथं शाहूनगरमध्ये सगळ्या बाया महाराज नवऱ्याच्या पाया पडतात. मला मोगाच सांगितलं महाराज जसा सप्ताह चालू आहे तसा महाराज रोज सकाळी उठून आंघोळ करावं लागते. मी म्हणलं कशामुळं बायकोला ते पाय पडल्याशिवाय ती स्वयंपाकाला लागतच नाही. म्हणलं काय परिवर्तन झालंय महाराज. म्हणलं आपल्या गल्लीमध्ये वा 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 म्हणलं हो म्हणले महाराज नवऱ्याच्या पाया पड म्हणले हो नवऱ्याच्या पाया पडते. पडत राहिली 2-3 दिवस झालं महाराज. आणि काल्याच्या दिवशी त्याच्या काय मनात आलं काय की म्हणला तू कुठं जाती रोज म्हणजे कीर्तनाला मी भजन करावा मी देवाचं नाव घ्यावं हे तुला का वाटायला लागले तुला काय त्रास व्हायला. नाही मालक माझी एक इच्छा आहे हो देवा मला असं वाटतंय मिळालेल्या जन्माची माती होण्यापेक्षा मिळालेल्या जन्माचं सोनं व्हावं आणि ते माझं नाव व्हावा तुमचं व्हावा माझं व्हावा. आणि म्हणून मला तुमची इच्छा आहे तुम्ही यावा. बळच आणलं आणि काल्याचं कीर्तन संपलं आणि कीर्तनापाशी नेल्याच्या नंतर बाईंनी पुन्हा प्रार्थना केली. काल आमच्या महाराजांनी सांगितलं मी तसं वागले रोज पाया पडले. त्याच्या मनात काहीतरी आलं आणि सांगितलं बाबा ह्यांना आशीर्वाद करा. बाबांनी सांगितलं तुम्ही कुठल्या देवाची भक्ती करता. महाराज मी देव धर्म काही करीत नाही. म्हणजे का करीत नाही लोक तशी राहिलेच नाही. म्हणजे लोक काम तुला करायचंय काय काय नाही म्हणले महाराज 2000 पट्टी दिली गेल्या वर्षी. किती दिली 2000 पट्टी दिली. सप्त्याला एक पोत्याची नुकती काढली. अहो इतकुशी सुद्धा माझ्या घरी दिली नाही. आणि म्हणजे त्याच्यासाठी तू घेतलंस का कशाला जायचंय म्हणले मग तुला
महाराजाच्या आलं लक्षात विठाला म्हणले, बाबा तू कीर्तनाला जाय तू भजन कर नको करू, पण एक काम कर, देवाची भक्ती केलं तर तुझा जन्म व्यर्थ जाणार नाही. तू अशी देवाची चांगली भक्ती रोज करी जाय, नको जाऊ लोक आहेत. मला देवाचं नाही. महाराज सांगा तुम्ही, या जगात मोठा कोणता देव असेल त्या देवाची भक्ती मला करायची. म्हणला कोण आहे देव मोठा? ते म्हणले आता तूच सांग कोणता देव मोठा आहे. मला तर काही मिळालं नाही, मी संताचं सांगतोय, म्हणजे मी देवाचं सांगतच नाही. नाही नाही म्हणजे सांगा तुम्ही देवाची भक्ती करा, जो जगात मोठा देव आहे त्या देवाची मला भक्ती करायचंय. म्हणले तुला जे मोठा वाटतं त्या देवाची भक्ती कर. आणि वचन म्हणले ऐकलं. बायकोला वाटलं लागलंय नादी, करतो म्हणला ना. गेला महाराज घरी, बायकोला सांगितलं आता बघू देव मला प्रसन्न होते का तुला प्रसन्न होते. बायको म्हणली कस काय? म्हणले महाराजांना मी सांगितलं जगात मोठा देव मी त्याची भक्ती करण. म्हणले आता कोण आहे? म्हणले बजरंग बली सगळ्यात मोठा देव आहे, मला बजरंग बलीची भक्ती करते. बायको म्हणली बरं झालं माय, करायला चाललंय ना. सकाळी उठायचं, स्नान करायचं, तांब्या घ्यायचा, हार घ्यायचा, अगरबत्ती घ्यायची आणि बजरंग बलीच्या देव मंदिरात जायचं, निवद घेऊन जायचं. आणि गेल्याच्या नंतर बजरंग बलीला सांगतो, हे देवा हा निवद तुझ्यासाठी आणलाय, बऱ्याच दिवसाने मी तुझ्या दारात आलोय, फक्त एका साधूचं ऐकून आलोय, चल हे निवद खाय. आता बजरंग बली आपला गादा घेऊन उभेच. ते कशाच्या खात्यात ह्यो बसला वाट बघत खाण्याची, कवा खातेत कवा खातेत. तितक्यात आला महाराज, ह्यांचा मनामध्ये विचार होता मोठ्या देवाची. तितक्यात आलाय की उंदीर आला, निवद घेतला आणि पळाला. हे तटकीन उठला, ए उंदरा 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 थांब. गेला निवद घेऊन आणि देवाला पुरा बजरंग बली, देवा हे निवद तुझ्यासाठी आणला, देवा तुझ्यासाठी आणलेला निवद हे उंदीर घेऊन गेला, तू उंदराला काय करीनास, मला काय करणार? तू देव नाहीस. मला म्हणून राहिला काय म्हणला, तू देव नाही, उंदीरच देव आहे म्हणला. कारण तुझ्यापेक्षा बी मोठा कोण आहे म्हणला? उंदीर. धरला ना उंदीर, एक दोन उंदीर धरले घरी नेलं. बायकोला म्हणाला काल मंदिरात गेलो मला निवद घेऊन, मला वाटलं बजरंग बली खातेन. उंदीर आला आणि निवद खाल्ला. बजरंग बली काहीच करू शकलं नाही, त्यांच्यापेक्षाही मोठा देव निघाला. उंदीर म्हणले आज ह्याला आणलं म्हणले घरी, मला उंदराची भक्ती करायची. बायको म्हणली माय तुम्हाला काय येडं लागलं का काय? म्हणजे उंदीर कुठे देव असतो काय? आणि म्हणले मग गणपती कसा बसून आला उंदरावर? म्हणले मग तुम्ही आता का बसून? भाग म्हणलं एक दिवस बसूनच जाईल, उंदरावरच बसून जाईल. सोडले घरात महाराज उंदर दोन. आता उंदर सोडल्यावर त्याला बिस्किट डबरवाटी नाना प्रकारचं उंदराला खायला. 2 उंदरांनी केले ना 50 उंदर. चू 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 चू. बाई म्हणली आता काय उंदरा झाला? बाई म्हणली उंदरच देव म्हणायला. रोज कडी उघडायचा आणि देवाला अगरबत्ती लावायचा, फुलं फेकायचा, बिस्किट फेकायचा. ते उंदर झाले. बायकोला आला ना राग, म्हणली आता ह्याला का नाही बघतेच म्हणली. मग तिने पाळली मांजर. मांजर पाळली. पाळल्याच्या नंतर हे म्हणलं कशाला? म्हणली ते तू उंदीर तुमचा देव, हे माझा देव आहे. ह्यो बाहेर गेला की मांजर सोडायची आणि घरात घालायची. घरात गेली की मांजर उपाशीच होती, सोडायची उपास. ते येऊसर तर उंदर खुर्राट आला की बघडायचा, अगं मला माझा देव कुठे गेलाय? ते म्हणजे कशाचा देव? म्हणली ही मांजर सुटली घरात गेली, सगळेच खाल्ले ना. अरे 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 मला उंदर बी देव नाहीत, म्हणला मांजर देव आहे, मला मांजर देव. लगेच त्या मांजरीला साबणे आंघोळ. जय मांजरा माय बहिणी. तिला लगेच काजळ लावायलाय, पावडर लावायलाय, टिकली लावायलाय, मांजरीची सेवा. बायको म्हणते अहो तुम्हाला काय येडं झालं का काय? मांजरीला तुम्ही देव करलात, उंदराला देव करला, तुला कळणार नाही. मी साधूला सांगितलंय जो सगळ्यात मोठा देव आहे तो देव, त्या देवाची मी भक्ती करणार आहे. उंदर हिने खाल्ले म्हणजे देव हेच मोठा. मग ठीक आहे. मग मांजरीची भक्ती करायला लागली. पुन्हा तिच्या लक्षात आलं ही आता मांजर घेऊन बी फिरायला लागली. तिने पाळलं पुन्हा कुत्र पाळलं. हे गेलं बाहेर आणि ती मांजर म्याव म्याव करायला लागली. कुत्र गेलं आणि तिचं मुंडकत धरलं. कुत्र्याने मांजर मारून टाकली. आलं बाहेरून पुन्हा हे. अरे म्हणजे कुठं गेला माझा देव? अहो म्हणजे त्या कुत्र्याने गचखन धरलं ना आणि मेलीच म्हणली. अरे 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 ही मांजर बी देव नाही म्हणले, कुत्रच देव आहे. बेस्ट कुत्र्याला उद्यापासून सुरुवात केली. जय खंडेराया. कुत्र्याचे भक्त
रोज त्या कुत्र्याला घेऊन त्याला अंगुरा लाव, हार घाल, हे घाल. बायको म्हणले अहो लोक काय नाव ठेवतो तुम्ही देव कुत्रच केलंय ना. म्हणले तुला कळणार नाही, जे सगळ्यात मोठा देव आहे. मी बोलतोय तसं वागतोय. रात्री कीर्तनात ऐकलंय, बोले तैसे चाले त्याची वंदावे पावले. मी बोलतोय तसं वागतोय. मग कुत्रा देव आहे. मग काय म्हणताना आलं ना राग बायकोला. म्हणजे आता हे कुत्रेच घेऊन चाललंय. बायकोने असं एक काठी घेतली कुत्र्याला हाड मेल्या म्हणली हाणलं. लागलं डोक्याला. कुत्र जागाच वाय वाय करून ते बी मरून गेलं. म्हणले कुठे माझा देव कुठे? अहो म्हणले काय तुमचा देव? त्या कुत्र्याला नुसतं आज सम्या केलं तर ते मेलं. आणि म्हणले तुझ्या हाताने घाव. अरे बाप रे. म्हणजे कुत्र बी नाही. जय आई माय भवानी. बायकोला देव म्हणलं. ती भांडे घासायला, देवा भांडे घासू नका, भांडे घासू नका, देवा काम करू नका, काम करू नका. बायकोला देव करायले, पाया पडले. बायकोने माय शेजारने जर बघितलं तर म्हणे माय नवऱ्याला काम सांगते. अहो मालक ऐका ना, हो तुम्ही तसं काम करायला म्हणजे मी देव नाही, मी देव नाही, मी तुमची बायको. नाही 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 नाही, कुत्र्याला तू मारलंच म्हणजे विचार कर तूच देव आहे. जय आई माय शक्ती. बायकोची सुरुवात केली. बायको जर मेकअप करायला लागली, ह्यानी पावडर लावा. तू लावू नको देवा, तू पावडर लावू नको. बायको म्हणजे आता काय उमदाचा आला. पण महाराज माणसाला कवाच राग येत नसते. आणि ज्या दिवशी बायको म्हणे तू असा शब्द बायकोच्या कानातून आला रे आला, पायतागाची आग मस्तकात जाती. तो म्हणतो तुला घरात काय बोलायचं बघ, तू म्हण ते म्हण, पण माणसात तू म्हणे जाऊ नको ना. घरात काय होते ना. मग तिने काय विचार केला, हे नवरा आता कुणाचं ऐकत नाही. रस्त्याला उभा राहिली आणि रस्त्याला उभा राहून हे म्हणतो देवा चला घरात, देवा चला घरात. बायकोला राग आला. म्हणजे तुला काय अक्कल आहे का? अरे बाप. देव म्हणले आज एकलाच बोलला, तुला काही अक्कल आहे का? ह्याला आला राग. माग सरून कडाल दिशी बायकोला हाणलं महाराज. आणि बायकोला हाणले की बायको झाज येऊन पडली आणि बायको गेली महाराज. आणि गेल्याच्या नंतर मग हे विचार करायला लागला, अरे किती देवाची भक्ती करीत करीत बायकोपर्यंत आलो, जसा बोललो तसं वागलो आणि बायको मरून गेली. आता नेमकं आता मला बी कोणतरी मारणार आहे. मला कोण मारतोय आता, मला कोण मारतोय बघतो म्हणला. आता कोण मारते? आता हे विचारात पडला आणि साधूकडे गेला. आणि साधूला सांगितले देवा मी तुम्हाला जसं बोललो तसं भक्ती केली, मी सगळे मेले, आता मी एक दिवस मरणार आहे. मला खाणारा काळ दिसतोय, मला माहिती आता मला त्या काळापासून तरायचंय, तर काय करू? तर महाराज तिसऱ्या ऐसा नामाचा महिमा, 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 ऐसा नामाचा महिमा. देशावर निता झाली सीमा, देशावर निता झाली सीमा, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. देशावर निता झाली सीमा, देशावर निता झाली सीमा, वाचे नाम विठ्ठलाचे, वाचे नाम विठ्ठलाचे. महाराज नामाची महिमा अपरंपार आहे. याच नाम्याने नाम्याचा नामदेव झाला, याच नाम्याने चांग्याचा चांगदेव झाला आणि याच नाम्याने वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि हे नाम मुखामध्ये ज्याचे आहे महाराज, ते नाम फक्त या देहाला तरुण जाण्याचं काम करीत असते. म्हणून मायबाप कुणाला कीर्तनाला येणं होत असेल, प्रवचनाला होतं
काही हरकत नाही. जशी संसारातून वेळ जसा संसार करून परमार्थ करीत राहायचं. पण एक लक्षात धरा महाराज, आज एक कलियुग सुरू झाले. या कलियुगामध्ये पैशाने लोक मोठे झाले, शरीराने मोठे लोक झाले, पण विचाराने लोक अजूनही लहानच महाराज. हा परमार्थ आहे विचाराने मोठा करण्यासाठी महाराज. अरे कोटी रुपयाचे बंगले बांधले, कोटी रुपयाची प्रॉपर्टी बनवली. त्या कोटी रुपयाच्या घरासमोर महाराज आज बघतो पुणे मुंबई सारख्या ठिकाणी महाराज कुत्रे बांधलेले दिसतेत रे, पण माझं म्हातारं माय बाप कुठे दिसत नाही महाराज. कोटी रुपयाचे बंगले बांधा बाबानो, अवश्य बांधा, पण त्या कोटी रुपयाच्या बंगल्यापुढे जर माय आणि बाप जर दिसल ना महाराज, त्या बंगल्याचा काहीतरी अर्थ होईल आणि तुझ्या जन्माचं सार्थक होईल. पण नाही बाबानो, त्या बंगल्यासमोर आम्हाला कुत्र दिसतंय आणि त्या कुत्र दिसतंय, त्या कुत्र्याची नाना प्रकारची सेवा करते. त्या लोकांना मी सांगतो बाबानो, तुम्ही कुत्र्यावर किती प्रेम करा, किती प्रेम करा, ते जातीने कुत्र आहे, ते जातीने कुत्र आहे, एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. पण आई बापाला कुत्र्यासारखं सांभाळा, ते माय बाप आहेत, एक दिवस आशीर्वाद दिल्याशिवाय करण्यासंग. खरा परमार्थ आई वडिलांची सेवा करण्यात आहे. खरा परमार्थ शेजाऱ्या संघ प्रेमाने राहण्यात आहे. खरा प्रेमार्थ सगळ्या संघ आनंदाने सुखाने राहण्यात आहे. आणि ह्याचाच नाव अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? कुणाच्या आध्यात ना कुणाच्या मध्यात पडणे, त्याचं नाव अध्यात्म. साधी आणि सोपी व्याख्या. कुणाच्या अध्यात्म कुणाच्या मदत पडायचं, एक नामकी शिवा, उठता बसता आपला हरिनाम करायचं, संसार प्रपंच करायचं. म्हणून म्हणते या जगात जर तरुण घ्यायचं असेल तर जानाबाई शेवटच्या चरणात नाम तारके नाम तारकाती पावनी
चरणामध्ये जनाबाई सांगते नाम तारक त्रिभुवनी मने नाम याची झले. या मृत्यू लोकामधून ज्यांना ज्यांना तरुण जायचं असेल ते सर्वात श्रेष्ठ असणार ते नाम आहे. आणि हे नामच फक्त या मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर तारून येते. बाकी कुठलंही साध्य साधन होणार नाही आणि तरुण जाता येणार नाही. म्हणून माझ्या तुटक्या मुटक्या शब्दामध्ये अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. मी एवढा काय महान नाही, पण तुमचा आशीर्वाद आहे, संतांचे आशीर्वाद आहे, भगवंताची कृपा आहे, तुमच्या चरणाचा दास आहे. आज खरोखर मला इतका आनंद वाटत आहे की माझ्या माता भगिनींना किती त्यांचं कौतुक करावा. हेनी सप्त्याचं मनावर घेतलं आणि आज आपल्या शाहूनगरमध्ये सप्ताह चालू झाला. महाराज, मला असं वाटतंय इथं बसणाऱ्याच्या जोपर्यंत श्वासोच्छ्वास आहे तोपर्यंत हा सप्ताह चालूच राहावा. कारण महाराज आपल्या आयुष्यात लाखो रुपये खर्च करतो, पण सप्त्यामध्ये कुठेतरी 1000-500 रुपये जर पटी आली ना महाराज, वेगवेगळे विचारवंत साधू आपल्या नगरामध्ये येतील आणि कुठेतरी आपल्या नगरामध्ये परिवर्तन होईल, कुठेतरी प्रेमाची गंगा वाहील, कुठेतरी सत्विचाराची गंगा वाहील. आणि जर असे विचार जर आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त मानवजातीला जर जागृत केले महाराज, नक्कीच आम्ही माणूस बनून जाऊ आणि माणूस म्हणून मेरू. महाराज, मेल्याच्या नंतर साधू संत देव होऊन गेले, आम्ही का माणूस म्हणून जाणार नाही, आम्ही का देव होऊन जाणार नाही. महाराज, कर्म करावे थोर प्राण्या, करू नको शिरजोर, कर्माने तू होशील जगी तू दूर. अरे तुम्ही चांगले कर्म केले आणि एखाद्याच्या विचार करा महाराज, एखाद्याच्या सुख दुःखात जर आम्ही गेलो ना महाराज, त्या ताईला वाटतंय माहिती माझं दुःख आलं की पळत आली, काही का असाना, अहो 1% तरी घेऊन जाते, काही नाही तर शिरा तरी घेऊन जाते. एवढं तुम्ही जर तिच्या तुमच्या हाताने जर घास खाल्ला ना दुःखाच्या काळी, ती शेवटच्या श्वासापर्यंत ती तुमचंच ध्यान घेते. विचार करा महाराज, या जगामध्ये आपलं काही नाही, सगळं सोडून जायचं आपल्याला. आपल्या संग काहीच येणार नाही, आपल्या संग फक्त येणाऱ्या हरिनामाचं गतुडं. आणि हरिनामाचं गतुडं महाराज वरी गेल्याच्या नंतर, वरी कुठं वरी नाही, वरी म्हणल्यावर ह्याच्या डोक्याच्या वरी चाललंय आपलं. देवापाशी गेल्याच्या नंतर देव विचारते खालून काय आणलंस, ते म्हणले आणलं नाही, जे खाली कमीवलंय ते मी तिथंच सोडून दिलं. म्हणले काय कमीवलंस, म्हणले 2 बंगले कमीवले, गाड्या घेतल्या, सगळं काय केलं. म्हणजे ते कुठे, म्हणले ते पोराच्या नावाने. आणि तुझ्या नावाने काय, म्हणले माझ्या नावाने खाली म्हातारी राहिली. आता काय महाराज, बायको आपल्या नावाने राहिली, मग म्हातारी राहिली. आणि तुला आणले आता तू जवळ का तुला काय, मायापाशी काहीच नाही. अरे संतांनी या जगाला तुकोबारायाने गाता दिला, दान केलं, गाता दान केला. ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी दिली, ह्या साधू संतांनी एवढं दान केलंय तुमच्या आमच्यासाठी. मग आम्ही कमवतो ते आमच्या पोरासाठी, या जगासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या जगाला देण्यासाठी तुमच्यापाशी काय दुसरं, फक्त आणि फक्त हरिनाम आहे. म्हणून हे हरिनामच तुम्ही देत राहा आणि पुण्यवंत व्हा, भाग्यवंत व्हा, गुणवंत व्हा. याच्यासारखं कुठंच जगामध्ये दान नाही. ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. बोलण्याच्या भरामध्ये माझा जर चुकीचा शब्द गेला असेल, तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात, दासला उदारांत करण्याने क्षमा करावा. माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर मावली. जय विठ्ठल. बोलिले पुढे विडे वाकुडे उत्तर, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आज आपल्या सप्ताहाचा मावली, ज्ञानराज मावली करा. ज्ञानेश्वर मावली, चिनके व तसेच गणेशराव मुंडे यांनी अन्नदान केल्याबद्दल त्यांना महाराजाच्या वतीने शिरफळ देण्यात येईल. आज आपल्या 3 जण अन्नदाते आहेत. असंच प्रत्येक वर्षी महाराज 2, 3, 4 अन्नदाते करीत राहा महाराज, अन्नदान करीत राहा. पण महाराज हरिनामामध्ये जे तुम्ही केलेलं आहे ना ते कधीच कमी पडणार नाही महाराज. कारण तुम्ही कणाने जर दिलं तर भगवंत तुम्हाला मनाने देईन, मनाने भरून देईन. आणि आज आपल्या इथं माऊली यूट्यूब चॅनल आलेलं आहे. बोलता बोलता मी विसरून गेलो, त्या माऊली यूट्यूबला सुद्धा धन्यवाद की आता जेवढं जे कीर्तन झालेलं आहे आपल्या शाहूनगरमध्ये, उद्या यूट्यूबमध्ये जाणार आहे. आपल्याला केव्हा बी आपण जिवत आहे तोपर्यंत आपल्याला पाहणं मिळणार आहे. कारण माऊली यूट्यूब महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये महाराज आज साधू संतांचे विचार
प्रचार करायचं काम करीत आहे त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या राहू द्या. आणि आपल्या इथं श्री रेवतेश्वर मंडप आहे सांग गेलो, पण असे आपल्याला सेवा देणारे भक्त भेटले महाराज, आपला कार्यक्रम सक्सेस आहे. ते बशीर पडद्या उंद्याचे हरिकीर्तन श्री हरिभक्त परायण मारुती महाराज वाघ यांचे 8:30 ते 10:30 ह्या वेळेस कीर्तन होईल. तसेच बाहेर गावचे भजनी मंडळीने चहा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. ज्ञानदेव तुकाराम